आपल्यासोबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ताई आहेत. आता सध्या हगवणे प्रकरणावरून मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राचं राजकारण तापल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. त्याचबरोबर हगवणे हे राष्ट्रवादीचे सदस्य देखील असल्याचं आपल्याला सगळ्यांकडनं विरोधकांकडनं टीका होताना आपल्याला पाहायला मिळते. ताई, कसं बघताय याकडे तुम्ही? त्यावेळेस मला तुमचं एक वाक्य दुरुस्त करायचंय. राजेंद्र हगवणे हे आमचे पदाधिकारी नव्हते. त्याच्यामुळे पदाधिकारी किंवा पक्ष ते कार्यकर्ते म्हणून पक्षामध्ये काम करत होते. या सगळ्या घटनेमध्ये वैष्णवी हगवणे यांच्या संदर्भातली जी घटना घडली ती एका विकृत मानसिकतेचं बळी आहे. म्हणजे हुंड्यासाठी जर सासरची लोक पैसे मागत असतील आणि त्यांना त्या मानसिकतेला सामोरं जाऊन आलेलं नैराश्य आणि खचून जाऊन त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं, त्याचा मी खरं निषेध व्यक्त करते या मानसिकतेचा. वैष्णवी हगवणे यांची घटना घडली ती समजतच राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही सुमोटो दाखल केला होता. या सुमोटो दाखल करत असताना बावधन पोलीस स्टेशनला सूचना दिल्या होत्या की यामध्ये जी काही आहे ती कारवाई आपण तातडीने करावी. त्या अनुषंगाने बावधन पोलीस स्टेशनचे API डॉक्टर डोंगरे हे तपास अधिकारी आहेत. त्यांनी पहिल्या दिवसापासून अतिशय उत्तम तपास त्यांनी या घटनेमध्ये केलेला आहे. त्यांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यामध्ये 5 आरोपी आहेत. त्यापैकी 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत, 2 आरोपी फरार आहेत. या 2 आरोपीमध्ये दीर आणि सासरे आहेत. त्यांचा देखील तपास सुरू आहे. त्यांच्या तपासासाठी पोलिसांनी स्वतः पोलिसांची टीम असेल, क्राईमची असेल, सायबरची असेल, अँटी गुंडा टीम असेल, अशा 4 टीम कार्यरत केलेल्या आहेत. आणि आज ना उद्या या फरार आरोपींचा देखील तपास लागेलच. यामध्ये गुन्हा नोंद झालेला कलम अतिशय चांगले आहेत. त्याच्यामुळे कठोर कारवाई या आरोपींवरती होईल. दुसऱ्या बाजूला थोडीशी पार्श्वभूमी मला या घटनेची सांगायची यासाठी, कारण की ही केस माझ्याकडे सुरुवातीच्या कालावधीमध्ये 6/11/2024 रोजी राजेंद्र हगवणे यांची कन्या करिश्मा हगवणे यांनी भावाच्या विरोधात तक्रार आमच्याकडे केली होती. ते पण की लग्नासाठी माझ्यावर दबाव आणतात. आणि म्हणून आम्ही 7/11/2024 पौड पोलीस स्टेशनला तातडीने ती केस पाठवून त्या संदर्भात आपण काय आहे त्यांना बोलून सामोपचाराने हा विषय मिटवावा. कारण की कुटुंबातला विषय होता, लग्नासाठीचा होता आणि कुटुंब एकत्र राहायला पाहिजे हे आमचा आयोगाच्या माध्यमातून प्रयत्न असतो. त्या अनुषंगाने पोलिसांनी देखील या कुटुंबाला बोलून त्यांच्यामध्ये समझोता करून सामोपचाराने त्यांना तो विषय सांगून तो विषय त्यावेळेस मिटवला होता. आता ही घडलेली घटना आहे. या घटनेमध्ये खरं आपण पाहतोय आयोग सुरुवातीपासून आहे, सुमोटो केलेला आहे. आरोपीचा तपास जे फरार आहेत त्यांचा लागेलच, कारवाई होईल. पण अशा पद्धतीने वैष्णवी हगवणे घडू नयेत याच्यासाठी समाजाची मानसिकता बदलणं आणि आपण देखील त्यासाठी पुढाकार घेणं फार गरजेचं आहे. एकीकडे आपण पाहतो कायदा सुव्यवस्था प्रशासन त्यांचं काम करतं. बालविवाहाच्या विरोधातला कायदा आहे तसा हुंडाबंदीच्या विरोधातला आहे, गर्भनिदान चाचणीच्या विरोधातला आहे. तरी सुद्धा आजही आम्हाला वंशाला वारसदार पाहिजे म्हणून हुंडाबंदी विरोधाचं गर्भनिदान चाचणीचा कायदा म्हणून आमच्यात गर्भनिदान चाचणी केली जाते, अबॉर्शन केले जातात आणि गर्भातल्या मुली मारल्या जातात. हे करणारे आपणच कोणीतरी आहोत. दुसरीकडे बालविवाह सुद्धा मोठ्या प्रमाणात होतात आहेत. आजही आई वडिलांची जबाबदारी की आपण बालविवाह करू नये मुलीचा 18 वर्ष पूर्ण असल्याशिवाय. पण ह्याच पद्धतीने हुंडाबंदीच्या संदर्भात सुद्धा मला आवर्जून सांगायचंय की हुंडा देणं आणि घेणं हा कायद्यानं गुन्हा असताना सुद्धा जर कोणी हुंडा मागत असेल तर त्या व्यक्तींची लालसा आणि मानसिकता विकृती समजून येते. आपण हुंड्यामध्ये वस्तू देताना लग्न करण्यापेक्षा त्यांना मुलगी नकोय, त्यांना वस्तू हवाय, ती एक त्यांची हाव आहे, ती पूर्ण होणार नाही, ती एक भूक आहे, ती भागणार नाही. त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीचा जर कोणी हुंडा मागत असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्यावरती गुन्हा नोंद करा, कारवाई करा आणि चांगल्या पद्धतीने लहानपणापासून तळहाताच्या फोडासारखं जपलेले आपल्या लेकीची स्वप्न असतात ती पूर्ण करण्यासाठी आपण खरं त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. दुसरीकडे 10 महिन्याच्या बाळाचा एक विषय आहे याच्यामध्ये, ज्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून आम्ही सगळे प्रयत्न करतोय. ते बाळ राजेंद्र हगवणे यांचे मावस बंधू यांच्याकडे होतं आणि त्यामध्ये नाही, त्यांचे मावस भाऊ पोवळे एक दिवस चव्हाणांकडे होतं, नंतर मावस भाऊ त्यांच्याकडे होतं आणि कालपासून ही प्रोसेस पूर्ण करून आज सकाळी पोलिसांच्या माध्यमातून हे बाळ वैष्णवी हगवणे यांच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आलेले. ते बाळ सुखरूप आहे. या सगळ्या घटनांमध्ये पहिल्या दिवसापासून राज्य महिला आयोग सतर्क आहे आणि पहिल्या दिवसापासून पाठपुरावा करत आहे आणि याचा पूर्ण तपास होईपर्यंत राज्य महिला आयोग त्याच्यामध्ये पाठपुरावा करतो. तुम्ही आता सांगितलं की हगवणे कुटुंबातील जी मुलगी होती त्यांनी पण भाऊ त्रास देतो याची तक्रार दिली होती. मात्र हगवणे कुटुंबात आणखी महिलांना त्रास होतोय याची कल्पना असताना देखील पोलिसांच्याकडून कारवाई झाली नाही, आयोगाकडनं कारवाई झाली नाही. काय सांगाल यावर? नाही, मला तुम्हाला एक वाक्य दुरुस्त करायचं. तुमची गफलत होती, कारवाई झाली असं नाही. 6 तारखेला करिश्मा हगवणे मुलींनी भावाच्या विरोधात तक्रार केली होती की माझ्यावर लग्नासाठी दबाव आणतात आणि हा घरगुती विषय घरातल्या विषयात तुम्ही कुणाचे तरी भाऊ असताल, तुमची बहीण असेल, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कारवाई शब्द हा जर म्हणला असता तर मग आयोगाने 7 तारखेला
पोलिसांना पत्र पाठवून सांगितलं नसतं त्याच्यात कारवाई करा. 6 तारखेला आमच्याकडे तक्रार आली. 7 तारखेला आम्ही पौड पोलीस स्टेशनला कळवलं आणि पोलिसांनी कुटुंबाला एकत्र बसवलं. ही तक्रार आली म्हणजे लगेच कुटुंब उद्ध्वस्त झालं पाहिजे, कारवाई झाली असं नाही होत. कुटुंबाचे कोणतेही विषय असेल तर आपण महाराष्ट्रामध्ये समुपदेशन केंद्र त्याच्यासाठी चालू केले. शेवटी कुटुंब संस्था आपल्या समाजाचा पाया आहे. कुटुंब टिकलं पाहिजे. मग तो डीव्ही केसमध्ये असेल तर त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो की कोणती घटना घटस्फोटापर्यंत जाऊ नये. कुटुंब वाचलं पाहिजे, मुलांचं भविष्य असतं ते वाचले पाहिजे आणि याच्यासाठी प्रयत्न करतो. त्याच्यामुळे पोलिसांनी या संदर्भामध्ये कुटुंबांना बोलून त्यांच्यामध्ये काउन्सिलिंग केलं आणि समझोता घडून आणला होता आणि तो विषय तिथेच संपला होता. हो, मात्र त्यांच्या मोठ्या सुनेने देखील कारवाईची मागणी केली ते होती. आमच्याकडे नव्हतं. आपण पोलिसांकडे तर केली होती, पण त्यावर काहीच झालं नाही, कारण की राष्ट्रवादींच्या नेत्यांचा मोठा तिथे दबाव होता. त्याचबरोबर राजेंद्र हागवणे यांच्यावर आशीर्वाद अजितदादांचा होता, असे देखील विरोधक म्हणतात. विरोधक काय बोलतो? विरोधकांचं बोलणं हे काम आहे. विरोधक नाही बोलले तर तुम्ही तरी त्यांचं नाव कसं घेणार, त्यांची बातमी कशी लावणार? बिचाऱ्यांची वाईट मानसिकता आहे, आता काही कामही नाहीये, त्याच्यामुळे ते बोलत राहतील. पण ते काय बोलतात म्हणून आपली भूमिका काही नाही. दादांची पहिल्यापासून भूमिका आहे, एखादा गुन्हेगार असेल, कोणी गुन्हा केला असेल, वाईट काम केलं असेल, तो माझ्या किती जवळचा असेल तर त्याला टायरमध्ये घालून मारा. आणि दादांनी हे कधीच स्वीकारलेलं नाही. मी स्वतः राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष झाले त्याच वेळेस दादांनी सांगितलं कोणतीही तुझ्याकडे तक्रार आली तर जात पात पक्ष न पाहता कारवाई करायची. आणि अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आतापर्यंत की या पदावर काम करत असताना आम्ही कधीच कुठला पक्ष पाहिलेला नाही, कारवाई केलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बोलणं हे विरोधकांचं काम आहे, तर त्यांचं नाव होईल, चर्चा होईल, बिचाऱ्यांचं अस्तित्व दिसेल म्हणून ते बोलतात. त्याच्यात फार तथ्य नाही. पहिली जर ज्या सुनेने कारवाई केलीची मागणी केली होती ती जर कारवाई झाली असती तर हा प्रकार घडला नसता. हा, मला तेच सांगायचंय तुम्हाला. माझ्याकडे आली होती ती मुलीची केस होती भावाच्या विरोधात. पण जी सुनेने केली त्या संदर्भात काउन्सिलिंग आम्ही त्याच्यात नाही, मुलीसाठीचे तुम्ही केलं, पण जे सुनेनं केलं त्या संदर्भात काय? सुनांची केस होती ती कदाचित त्यांनी तिथल्या पोलीस स्टेशनला दिली. पोलीस स्टेशनच्या केसेस आमच्याकडे येत नाही. जर तक्रारदारांनी आमच्याकडे तक्रार केली तर ती तक्रार आमच्याकडे येते. परस्पर पोलीस स्टेशन मध्ये जर एखादी तक्रार असेल तर ती आयोग त्याच्यावर काय करणार का? पुढे कारवाईची मागणी करते का? त्यांनी मागणी केली आमच्याकडे, कारण की ह्या घटनेमध्ये पण आम्ही सोमोटो केलेला आहे. आम्हाला केस तर समजल्या पाहिजेत ना. जर तक्रारदार परस्पर पोलीस स्टेशनला जात असतील तर बऱ्याच वेळा त्या तक्रारी आमच्याकडे येत नाहीत ना, त्याच्यामुळे आम्हाला माहिती नसते त्या गोष्टीची. पण याच्यामध्ये मी अजूनही खोलात जाऊन माहिती घेतली या सगळ्या घटनेची. पोलिसांकडून जो काही तपास सुरू होता किंवा कोणत्या घटना होत्या त्याची सविस्तर माहिती मी त्यांच्याकडून घेईल आणि याच्यामध्ये कारवाई करण्यासारखं असेल तर जरूर कारवाई करेल. ताई, तुम्ही आता हुंडा प्रतिबंध कायद्याच्या संदर्भात माहिती सांगितली, मात्र दादांनी जी हुंड्याची गाडी होती ती देतानाचा आता व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यावर काय सांगाल? खरं तर राजकीय नेत्यांना खूप कार्यक्रम असतात आणि प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहत असताना कार्यकर्त्याचा आग्रह असतो. लग्न सराई मोठ्या प्रमाणात असते, लग्नालाच येता आपला नेता यावा असं कार्यकर्त्यांना वाटत असतं. 5 मिनिटाच्या क्षणिक भेटीमध्ये त्या लग्नामध्ये काय होतं, कसं होतं, काय हे कोणालाही कळत नाही. जाऊन शुभेच्छा देऊन परत जाणं आणि पुढच्या कार्यक्रमाला निघणं हा एक घटनाक्रम नेत्यांच्या बाबत असतो. आम्ही खूप वेळा हे सगळं अनुभवत असतो. आता बऱ्याच वेळा हुंडा देणं आणि घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे, ते देऊ आणि घेऊ नये याच्यासाठी आम्ही स्वतः 3.5 वर्षापासून याच्यावर अवेअरनेस प्रोग्राम राबवले. अक्षरशः जिल्हा महिला बालविकास विभागाला बरोबर घेऊन शाळा कॉलेजमधून कार्यक्रम घेतो. पण बऱ्याच वेळा आई वडील हौसे खातर मुलीला लहानाचं मोठं केलेलं असतं, तिची स्वप्न असतात आणि हे पूर्ण करत असताना आई वडील बऱ्याच वेळा लग्नामध्ये हौस म्हणून काही गोष्टी स्वतःहून देत असतात आणि ते सांगतात आम्ही हौसेने दिले. तर हौसेला मोल नाही असं आपण म्हणतो. शेवटी हौसेने दिलेल्या गोष्टी आणि तिथं जेव्हा आदरणीय दादा गेले त्यावेळेस त्या कार्यकर्त्याला वाटत हे दादांच्या हस्ते द्यावी 5 मिनिटांमध्ये आणि त्याचा एक आनंद असतो, त्याच्यामुळे ते दादांनी दिली असेल. याच्यामध्ये अशा कुठल्या गोष्टी पुढे जाऊन काय होणार आहे, पुढे कसं घडणार आहे, हे काय हुंडा दिलाय, हे इतक्या गोष्टी त्याच्यामध्ये काही माहिती नसतात. त्याच्यामुळे दादांनी अशा कुठल्या गोष्टीला पाठिंबा दिलेला नाही, पाठीशी घातलेलं नाहीये. दादांची ठोस आणि कठोर भूमिका कायम या विरोधात राहिलेली आहे. ताई, रोहिणी खडसेंनी आता आरोप केलाय की जिल्हा म्हणजे महिला आयोगाला आता श्रद्धांजली वाहण्याची गरज आली आहे. अशा अनेक टीका ज्यावेळेस महिलांवर कोणते अत्याचार होतात त्यावेळेस महिला आयोगावर होतात, काय सांगाल यावर? हे माझं यश आहे. कुठेही महाराष्ट्रामध्ये टाचणी पडली तर आयोग काय करते असं विरोधक जेव्हा विचारतात तर त्यांना विरोधकांना विश्वास आहे की ही केस आयोगाकडे गेली तर तो निकालात निघणार आहे, त्याचा निर्णय होणार आहे. यापूर्वी कधी कोणाला आयोग माहित नव्हता, तर आयोग माहित झालंय. आणि अगदी बांधावरचा जरी वाद असेल तर छोट्या मोठ्या वादांमध्ये सुद्धा कुठे काही झालं तरी आयोग कुठे असं जेव्हा विरोधक म्हणतो तर आम्ही ते कमवलेलं यश आहे, ते आमच्या कामाची पावती आहे. त्याच्यामुळे विरोधकांना खात्री आहे
आयोगाने लक्ष घातलं तर काम होईल. पण आता झोपेतून जागे झालेल्या, भानावर आलेल्या ह्या सगळ्यांना मला आवर्जून सांगायचंय की सुमोटो करण्यापासूनचा घटनाक्रम मी तुम्हाला सांगितलं, आता परत परत रिपीट करून तुमचा आणि माझाही वेळ घेत नाही. आणि मी सगळ्या गोष्टी ह्या ट्विटरवरती आहेत. सध्या समाज माध्यम यायचं जमाना आहे, तंत्रज्ञान आहे, तुमच्याकडे लवकर ह्या बातम्या पोहोचाव्या म्हणून आम्ही त्या प्रसार माध्यमांवरती देतोय. माझं सुमोटो लेटर आहे, ट्विट आहे, माझी साईट आहे, त्याच्यामध्ये आरोपी कसे पकडणार ह्याची माहिती दिलेली आहे. बाळाला आता सुपूर्त करणार हे मी सकाळी ट्विट केलं, सगळ्यांच्या आधी ट्विट करून तुम्हाला माहिती दिली मी की बाळ आज पालकांकडे जाणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी काळजी करू नये. आणि त्यांनी माझ्याबद्दल प्रश्न विचारला म्हणून तुम्हाला त्यांचं नाव घ्यावं लागलं. बिचाऱ्यांची मानसिकता वाईट आहे, काही काम नाहीये, सत्तेत नसल्यामुळे कोणती कामं करता येत नाहीये. तर तेवढं तरी चर्चा झाली पाहिजे म्हणून माझं नाव घेतलं की बातमी होणार आहे हे माहिती म्हणून नाव घेऊन करतात. तर त्यांना त्यांच्या नाव हवं त्याच्यासाठी शुभेच्छा. लास्टचा प्रश्न, महिलांना काय आव्हान करताल तुम्ही? जे अशा ज्यावेळेस घटना घडतात त्यानंतरच महिला आयोगाकडे तक्रारी देतात, त्यावर काय तुम्ही त्यांना? आम्ही अवेअरनेस कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवतो. शाळा कॉलेजमधून आम्ही आता ई सायबर सुरक्षा हा कार्यक्रम राबवले, कारण की सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढतीये. बालविवाह होऊ नये याच्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणातल्या युद्ध पातळीवरती आमचं काम चालू आहे. त्याचा आम्हाला निश्चितपणाने फायदा होताना दिसतोय. गर्भनिधन चाचणीच्यासाठी जिल्हानिहाय बैठका घेऊन आम्ही त्या ठिकाणी असलेल्या अबॉर्शन सेंटरमध्ये अधिकृत अनधिकृत आणि त्याच्यासाठी छापा या सगळ्यांच्या माध्यमातून कारवाई करण्याच्या सूचना देत असतो. यामध्ये आशा वर्कर, अंगणवाडी सेविकेपासून पोलीस पाटील, ग्रामसेवक या सगळ्यांना आम्ही सहभागी करून घेतो. आरोग्य विभागाला सूचना दिलेल्या असतात, शिक्षण विभागाला सूचना दिलेत असतात. त्याचा पाठपुरावा करत संपूर्ण महाराष्ट्राचा लेखाजोखा आमच्या आयोगामध्ये असतो. या सगळ्यांच्या सातत्याने मी संपर्कात असते. मला आवर्जून तुम्हाला सांगायचंय की इकडे कायदा सुव्यवस्था प्रशासन त्यांचं काम करत असतं, पण दुसरीकडे आपण स्वतः हे सगळे कायदे मोडण्यासाठी जास्त आपला कल असतो. तुम्ही पाहताय बालविवाहाच्या विरोधातला कायदा आहेच, पण तरी सुद्धा आपण बालविवाह करतो. ते करणारे आपणच आहे. गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा आहे, तरी सुद्धा आपण आपल्या तालुक्यात गर्भनिधन चाचणी झाली नाही तर शेजारच्या तालुक्यात जातो, जिल्ह्यात झाली नाही तर शेजारच्या जिल्ह्यात जातो. इतकं काय राज्यात तर व्यवस्था झाली नाही तर शेजारच्या राज्यामध्ये जाऊन गर्भनिधन चाचणी करतो आणि मुलीचा गर्भ असेल तर अबॉर्शन करतो. ही विकृती आमच्यामध्ये, आपल्या समाजामध्ये, समाजाची मानसिकता सुधारण्याची गरज आहे आपल्या सगळ्यांना. आम्ही नागरिकशास्त्राची पुस्तकं वाचली पण सुजाण नागरिक झालो का? नाही. आम्ही शिक्षित झालो पण सुशिक्षित झालो का? तर नाही. एकीकडे चांद्रयान यशस्वी झालं म्हणून आम्ही आनंद साजरा करणारे, दुसरीकडे आजही गर्भातल्या मुली मारतोय, आजही आम्ही बालविवाह करतोय, आजही आम्ही हुंडा देण्या घेण्यावरून बळी घेतोय, 4 पैशासाठी हाडा मांसाचा गोळा जाळतोय, मारतोय. ही विकृती आमच्या समाजामध्ये आहेत, आपल्यामध्ये आहे. ती जर आपल्याला नाहीसे करायची असेल तर एकत्र येऊन लढावं लागेल, कायद्याचं पालन करावं लागेल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला घटना संविधान दिले आणि म्हणूनच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे झेलून यासाठी शिक्षण दिलं की पुढे जाऊन तुम्ही बाबासाहेबांचं संविधान वाचावं. आणि म्हणून मला वाटतं कोणत्याही संकटाला सामोरं जाताना आपल्या हातामध्ये शस्त्र आहे, ते म्हणजे संविधान. आणि हे संविधानाच्या माध्यमातून कायद्याच्या बरोबरची लढाई आपण सगळेजण लढू शकतो. एकंदरीतच यावर बघायला गेलं तर रुपाली चाकणकरांनी या गोष्टीवर महिलांना आपल्या पायावर उभं राहण्याचं देखील आव्हान देखील यावेळी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.